चे सर्व सहकारी आणि चाळीसगाव नगरीमधील जीवनाचा आनंद लुटण्याकरता म्हणून काहीतरी संचित गोळा करणारे सुहृद बंधू भगिनी, मी माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक माझं मत चाळीसगाव म्हणून मांडू इच्छितो. जळगाव जिल्ह्याचं ठिकाण म्हणून जळगाव आहे, परंतु खानदेशामध्ये सांस्कृतिक केंद्र म्हणून काही जी नावाजलेली गावं आहेत त्याच्यामध्ये चाळीसगाव हे जळगावच्या तुलनेत उजवं आहे, याची मला जाहीर कबुली दिली पाहिजे. चाळीसगाव आहे, अंमळनेर आहे, नंदुरबार आहे, चोपडा आहे, भुसावळ आहे आणि त्यानंतर जळगाव आहे. त्यामुळे खरं म्हणजे खूप फ्रिक्वेंटली इथे येऊन मी काहीतरी जाणून घेतलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे आणि माझ्या माहिती आणि ज्ञानामध्ये भर घातली पाहिजे. मी जळगावात लहानाचा मोठा झालो. तिथे एक विकास मंडळ म्हणून होतं, खूप पूर्वी लोकहितवादी मंडळ म्हणून पूर्वी होतं. म्हणजे मी शाळेत जायचो त्यावेळेला रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या आनंदीबाई बालक मंदिरामध्ये ववा लायब्ररीमध्ये व्याख्यानमाला व्हायच्या. वाचस्पती क्षीरसागर, बाळासाहेब हरदास, सेतू माधवराव पगडी यांना ऐकायला वडील आई बोट धरून आम्हाला घेऊन जायचं. परंतु मला जाहीरपणे जळगावकर म्हणून कबुली दिली पाहिजे की अशा स्वरूपाची, जशी ही सरस्वती व्याख्यानमाला गेली अनेक दशकं इथे यशस्वीरित्या राबवली जाते सातत्यानं, तशा व्याख्यानमाला पूर्वी काही जळगावात चालल्यानंतर खंड पडल्या, त्या बंदच झाल्या. एक 20-25 वर्षापूर्वी असा प्रयत्न जळगावात आम्ही केला होता आणि मला आठवतं की युम पठाणांचं आम्ही व्याख्यान ठेवलं होतं आणि माझ्यासह आयोजकांसह सगळे मिळून 12 माणसं तिथे हजर होते. जळगाव त्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, परंतु बाकी काही दृष्टिकोनातून कोरडं आहे. हे जाहीररित्या कबूल करून आज जो विषय मला मांडायचा आहे त्यानिमित्तानं माझं देखील त्या विषयातलं थोडंसं मनन चिंतन होईल असा विचार करून डॉक्टरांनी मला म्हटल्यानंतर मी लगेच हो म्हटलं आणि आज इथे आलो. त्याबरोबर दुसरं असंही आहे, मी ज्या शाळेमध्ये शिकलो ते जळगावचं शिप्र मंडळाची लाना सार्वजनिक हायस्कूल. मी ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला तिथे असलेले मुख्याध्यापक मुकुंदराव छापेकर, त्यांचे काका अण्णासाहेब लनी छापेकर, त्या सगळ्यांचा आणि या AB हायस्कूलचा, इथल्या सगळ्या सांस्कृतिक वारसा ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा असा एक ऋणानुबंध आहे. म्हणून माझा स्नेही, माझ्याबरोबर काम करणारा शरद छापेकर माझा मित्र आहे, त्याच्याशी मी गप्पा मारत होतो. चाळीसगाव विषय निघाला की तो इतका भरभरून बोलत राहतो. आणि दुसऱ्या बाजूनं मी कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो त्यावेळेला युनिव्हर्सिटीची किंवा जळगाव विभागाची बॅडमिंटन टीम मी 2-3 वेळा घेऊन गेलो. तेव्हा विवेक जोशी आणि मिलिंद घाटे आणि सुजाता देव यांना देखील टीममध्ये मी घेऊन गेल्याचं मला आठवतं. त्या अर्थानं जळगावशी तसा संबंध, चाळीसगावशी माझा संबंध. परंतु आज मला जो विषय माझा विचार किंवा माहिती म्हणून मांडण्याकरता दिलेला आहे तो शिक्षणाचे बदलते प्रवाह असा आहे. मोकळेपणानं सुरुवातीलाच मी असं कबूल केलं पाहिजे की माझा आत्तापर्यंतचा सगळा प्रवास या शिक्षण क्षेत्रातला हा उच्च शिक्षणातला आहे. शालेय शिक्षणामध्ये मी त्या अर्थानं फार कमी काम केलेलं आहे. +2 लेवलला 11वी-12वीच्या स्ट्रक्चर्समध्ये काही काम केलेलं असेल. त्यामुळं कदाचित माझ्या काही कॉमेंट्स, काही फोकस हा प्रामुख्याने हायर एज्युकेशन अशा अँगलने येईल. आणि शिक्षणाचे बदलते प्रवाह असं म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना अभिप्रेत असलेलं, अपेक्षित असलेलं म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2020 साली घोषित झालेलं, त्याबद्दल काही माहिती द्यावी, त्याची काही कारणमीमांसा करावी
त्या धोरणांबद्दल काही बोलावं आणि भविष्यात काय येऊ घातलेलं आहे याबद्दल मांडावं अशी बहुतांशी आपली अपेक्षा असावी. आणि त्या दृष्टिकोनातून एक 50-55 मिनटामध्ये मी माझा विषय आपल्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, असं आहे की गेल्या 40-50 वर्षातलं आपल्या देशातलं शिक्षण, शालेय आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण, विद्यापीठीय शिक्षण असं जर आपण थोडासा धांडोळा घेतला तर लक्षात असं येईल की प्रॅक्टिकली 1990पर्यंत आपल्याकडे शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार भरपूर होत गेला. तरी देखील तो आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये खूप तोकडा होता. त्याची अनेक कारणं आहेत, त्या कारणांमध्ये आता मी जाऊ इच्छिणार नाही. परंतु शिक्षणाचं प्रमाणच, म्हणजे आम्ही लहान असताना साक्षरता हा एक खूप चॅलेंजिंग विषय होता. केरळ खूप पुढे आहे, अरुणाचल पुढे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे टक्केवारीत असं मानलं जायचं. ती साक्षरता वाढली, संख्या वाढली. अगदी सामान्य घरामधून देखील शिक्षण घ्यावं याच्याबद्दलच्या आकांक्षा त्या पालकांच्या वाढल्या. मुलांना शिकावं असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे संख्यात्मक विस्तार प्रचंड मोठा झाला, ज्याला आपण नंबर्स असं म्हणू, ते खूप मोठं झालं. पण त्या तुलनेमध्ये आपल्याला मूलतः दर्जा म्हणून, कंटेंट्स म्हणून जे अपेक्षित शिक्षण हवं आहे ते त्या प्रमाणामध्ये दिलं गेलं का, असा थेट स्वातंत्र्यापासून आजही, कालही आणि उद्याही प्रश्न नेहमीच निर्माण केला जाईल. आणि त्याची अनेक कारणं आहेत. पण हे आपल्याला मान्य करावं लागेल की पॉप्युलेशन वाढली, संख्या वाढली, शिक्षण वाढलं, शिक्षण संस्था वाढल्यात, रचना वाढल्यात, शासन त्यामध्ये गुंतवणूक करायला कमी पडायला लागलं. कारण संख्येचंच वजन एवढं आहे, दबाव एवढा आहे की शासन सगळं नाही करू शकत. एखाद्या देशाचा विकास व्हायचा असेल तर साहजिकच शिक्षण हे मूलभूत एक घटक म्हणून मान्य करून त्याच्यावर गुंतवणूक करायला पाहिजे. परंतु सुरुवातीच्या काळात जिथे खाण्यापिण्याचेच वांदे आहेत, आरोग्याचे वांदे, अशा परिस्थितीमध्ये सर्व शासन धोरणांमध्ये, योजनांमध्ये शिक्षणावर जो काही एक खर्च करायला पाहिजे, जी गुंतवणूक करायला पाहिजे, ती त्या प्रमाणात कधी झाली नाही. आकडेवारी वाढली, कोटी रुपये वाढले, तरी देखील प्रमाण म्हणून म्हटलं तरी ते कमीच राहिलं. गेल्या 25-30 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं तर असं लक्षात येईल की ह्या अपेक्षा, आकांक्षा वाढल्यामुळे, ॲस्पिरेशन्स वाढल्यामुळे सगळ्या व्यवस्थाही तयार झाल्या, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणतो. म्हणजे शिक्षणामध्ये येणाऱ्या त्या वयोगटातलं प्रमाण, त्याबद्दलचं एक खास वैशिष्ट्य म्हणून मुद्दामून तुमच्यासमोर मला मांडायला आवडेल. साधारणतः 2002च्या सुमाराला मला एक संशोधनपर लेख वाचायला मिळाला होता युनिव्हर्सिटी न्यूजमध्ये. त्यामध्ये त्या संशोधक लेखिकेनं असं म्हटलं होतं की आपल्या देशाचं आणि विशेषत्वाने महाराष्ट्राचं असा ट्रेंड आहे की पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी 4थीपर्यंत जर टिकला, हे मी 1999-2002चं सांगतो आहे, सलग जर तो 4थीपर्यंत टिकला तर 5वीमध्ये जाण्याचं प्रमाण आहे. त्यावेळेचं स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की ते 85% आहे. पण पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी सलग 4थीपर्यंत जाईल ह्याचं प्रमाण त्यावेळेला 50% पण नव्हतं. आपण शहरामध्ये राहणारी माणसं आहोत, सुशिक्षित आहोत, पण हे वास्तव होतं त्यावेळेला. सलग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी शिकला तर तो पुढे 5वीची त्याची आकांक्षा वाढते, कारण त्याला शिक्षण मिळालेलं आहे. पण तो मध्येच ड्रॉपआउट होऊन जायचा. हे प्रमाण पुढे 5वी नंतर अजून वर गेल्यानंतर ते 65% यायचं. आणि मी ज्या क्षेत्रात काम केलेलं आहे
त्या उच्च शिक्षणामध्ये मात्र मोजून त्या वयोगटातली 6%च माणसं यायची, हार्डली 6%. त्या लेखामध्ये असं म्हणलं होतं की मुरली मनोहर जोशी जेव्हा HRD मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी एक असं धारिष्ट्याचं विधान केलं होतं की येत्या 10 वर्षामध्ये हा हायर एज्युकेशनमधला उच्च शिक्षणातला सहभाग असणारा 17 ते 23 वयोगटातला जो युवक आहे, ही जी पॉप्युलेशन आहे, ही पॉप्युलेशन किमान स्वरूपात आज जी 6% आहे ती आम्हाला 12% करायची आहे, डबल करायची आहे. आणि त्यावर आधारित तो लेख होता. त्या लेखिकेनं असं म्हणलं होतं की हे 6%चं 12% करायचं म्हणजे डबल करायचं. त्याच्याकरता लागणारे कॉलेजेस, त्याच्याकरता लागणारे क्लासरूम्स, लॅबोरेटरीज, शिक्षक, त्याच्याकरता लागणारा पैसा शक्य नाही. असं विदारक वास्तव चित्र त्यावेळेला होतं. कदाचित आपल्यापैकी जे शालेय शिक्षणाचा अभ्यास करणारे त्यांना माहिती असेल की असा हा मुलगा 1ली ते 4थी टिकवणं, 5वी ते 8वी टिकवणं, 10वीपर्यंत त्याला नेणं, 10वीपर्यंत त्याला नेलं की त्याला 11वी जावंसं वाटतं, कारण शिक्षण मिळालेलं आहे. मग हे टिकवण्याकरता म्हणून ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आला, हे टिकवण्याकरता म्हणून माध्यान्ह भोजन आलं, हे टिकवण्याकरता म्हणून तांदूळ आला, पुढे राईट टू एज्युकेशन आला. हे सगळे प्रवास आपल्याला माहिती आहेत, मुलं शिक्षणात यावीत म्हणून. पण एवढं सगळं करून 99 साली आपल्याकडचं कॉलेजमध्ये जाण्याचं विद्यार्थ्यांचं त्या एज ग्रुपमधल्या लोकसंख्येचं प्रमाण फक्त 6% होतं. आणि जागतिक स्तरावर समाजशास्त्र म्हणून, विकासशास्त्र म्हणून असा एक सिद्धांत मांडला जातो की एखाद्या देशाचा जर दीर्घकाळ विकास व्हायचा असेल, तो देश जर विकसित देश व्हायचा असेल, तर हे जे 6% प्रमाणे हायर एज्युकेशनमधलं हे किमान 48% पाहिजे. ज्या देशांचं हायर एज्युकेशनमध्ये येणाऱ्या 17 ते 23 वयोगटातल्या युवकांचं प्रमाण 100 पैकी 48 आहे, ते देश सलग विकास करू शकतात. 99 साली आपलं 6% होतं. मुरली मनोहर जोशींनी 12% करायचं ठरवलं. रिसोर्सेसची वानवा आहे. दुसऱ्या बाजूनं थोडंसं जागतिक स्तरावर जर काही धोरणात्मक विचार म्हणून मांडायचं झाला तर एक मी जाणीवपूर्वक मांडेल की 1991च्या सुमाराला ज्यावेळेला प्रायव्हेटायझेशन झालं, सगळ्या अर्थव्यवस्था खुल्या झाल्यात, त्याला खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणून खाऊजा म्हणायचे, LPG म्हणायचे. त्यावेळेला तेव्हा खूप बोलबाला असलेला त्या दशकातला एक शब्द होता गॅट अँड गॅट्स, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ अँड जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस. आपल्याला सांगितलं तर काही जणांना आश्चर्य वाटेल की जागतिक बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यासारख्या संस्थांनी त्यावेळेला या कराराचा भाग म्हणून भारतासारख्या विकसनशील देशाला, आपण म्हणूया, खरं म्हणजे अविकसितच त्यावेळेला, विकसनशील देशालाही त्यावेळेला या ॲग्रीमेंटमध्ये सही करून असं म्हणायला लावलं होतं की ह्या सगळ्या प्रगतीचा, खुल्या बाजार व्यवस्थेचा तुम्हाला भाग व्हायचं असेल तर उच्च शिक्षणामधलं अनुदान थांबवावं लागेल. जस्ट थिंक, उच्च शिक्षणामध्ये मुलं 6%, 91 साली तर ते 4.5-5%च होते. आणि शासनानं उच्च शिक्षणामध्ये पैसा टाकायचा नाही, अनुदान द्यायचं नाही. पर्यायानं काय होईल? उच्च शिक्षण व्यवस्था उभी राहणार नाही. ती व्यवस्था उभी राहिली नाही तर या देशातली मूलतः बुद्धिमान असलेली मुलं अनेक कारणास्तव शिकू शकणार नाहीत. शिकली नाही तर हा ग्रॉस एनरोलमेंट रेशो कमी राहील. कमी राहिला की हा देश विकसित होणार नाही. क्षमता असला तरी तो अविकसित, विकसनशील राहील. म्हणजे मग विकसित देशांचं माझ्यावर नेहमीच दडपण
आणि संचलन चालू राहील. हे शास्त्रीयदृष्ट्या खूप ठिकाणी बोललं गेलेलं आहे. मला आठवतं मी प्राचार्य झालो होतो त्यावेळेला शाळा आणि कॉलेजेसला शिक्षकेतर अनुदान जे आहे, नॉन सॅलरी ग्रँट ज्याला म्हणतात, ते मिळत नव्हतं. आम्ही प्राचार्य जरा नवीन नवीन होतो. हायकोर्टामध्ये आम्ही पिटिशन दाखल केला की शासनानं आम्हाला अनुदान जे पेंडिंग आहे ते दिलं पाहिजे. आम्ही काम कसं करायचं, ग्रंथालयात पुस्तकं कशी घ्यायची, उपकरणं कशी घ्यायची, व्यवस्था कशा करायच्या. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य असं वाटेल, मी पिटिशनर होतो त्यावेळेला हायकोर्टामध्ये, आणि हायकोर्टामध्ये गव्हर्नमेंटने एक ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे, अजूनही त्या डॉक्युमेंटमध्ये आहे, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की शासनानं धोरण म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणामध्ये अनुदान द्यायचं नाही असं बंधन घालून घेतलेलं असल्यामुळे आम्ही अनुदान देऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे वेगवेगळे दबावगट काम करतात आणि ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ऊर्जा आहे, सृजन आहे, अशा भारतासारख्या देशाला दाबून ठेवण्याकरता अनुदान द्यायचं नाही. एका बाजूने संख्या वाढते, आकांक्षा वाढत आहे, शिक्षण हवंय, देशाला विकसित करायचं आहे, पण दुसऱ्या बाजूने हे सगळे संकोच करणारे ही सगळी बंधनं घातली जातात. मग याचा पर्याय काय? याचा पर्याय असा की नाही म्हटलं तरी विनाअनुदान संस्कृती आली, आणि मग विनाअनुदान संस्कृती आल्यानंतर गेल्या 30 वर्षामध्ये या विनाअनुदान संस्कृतीने जी पाळंमुळं घट्ट केली, शालेय शिक्षणापासून प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजपर्यंत, ते सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. मग एका वेळेला फ्लेम युनिव्हर्सिटी नावाची पुण्याजवळची युनिव्हर्सिटी, जिथे 7.5 लाख रुपये वर्षाची फी आहे, युरोप आणि अमेरिकेतलं वातावरण आहे, परंतु भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान परंपरा याचा अभाव आहे. आणि दुसरीकडे 10 किलोमीटरवर पुणे विद्यापीठामधले खंडर झालेली काही संस्कृतसारखे विभाग आहेत की जिथे काहीच व्यवस्था नाही. असे परस्पर विरोधी असं वास्तव आपल्या समाजामध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये, निव्वळ उच्च शिक्षणात नाही तर शालेय शिक्षणातही आपल्याला जाणवतं. ह्या वास्तूमध्ये मी बोलायला नको असं नव्हे, परंतु सर्व ठिकाणचा असा अनुभव आहे की जुन्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या 25, 50, 75 वर्ष परंपरा असलेल्या शाळांचे मोठमोठाले कॅम्पस आहेत, कॉलेजचे कॅम्पस आहेत. बदलणाऱ्या संस्थाचालकांनी त्या परंपरा वारसा असलेल्या शाळा या उद्ध्वस्त धर्मशाळेसारख्या म्हाताऱ्या केल्यात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून पॉश सगळं तयार केलं. अनुदानित शिक्षक एका बाजूला वेगळ्या स्थितीमध्ये आणि विनाअनुदानित टाय लावून काहीतरी आकाशातल्या बापाला बोलवणारा आणि प्रार्थना करणारा वेगळा वर्ग, असे वेगळ्या प्रकारचे सामाजिक वर्ग कलहही आपल्याला परिणामस्वरूप पाहायला मिळतात. आता ह्या सगळ्याचे नाही म्हटलं तरी विपरीत परिणाम समाज व्यवस्थेमध्ये होतातच. पहिली पिढी पुढल्या पिढीला म्हणते की किती खाली चाललं आहे, त्याच्या पुढली पिढी म्हणते किती खाली चाललं आहे. बर्नार्ड शॉचं एक वाक्य आहे की प्रत्येक मागची पिढी पुढल्या पिढीला पाहून म्हणते खाली किती चाललं आहे, आणि तो मग असं म्हणतो की मला हे समजतच नाही की पिढ्यानपिढ्या हे बोललं जातं. हे जनरल स्टेटमेंट आहे, पिढ्यानपिढ्या हे बोललं जातं, पण मग प्रत्यक्ष मला समजत नाही की ते खाली खाली म्हणजे किती खोल आहे. हे व्यंगात्मक त्याचं बर्नार्ड शॉचं स्टेटमेंट आहे. पण ह्या सगळ्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या दिसतात, त्याचा परिणाम स्वरूप म्हणून तयार होणारे जे प्रॉडक्ट्स आहेत, जे सुजाण नागरिक होणं समाजामध्ये अपेक्षित आहे, देशाकरता अपेक्षित आहे, त्याच्यातही दोन वर्ग झालेले दिसतात. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो, वागण्याच्या पद्धतीत बदल होतो,
त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम नीतिमूल्यांवर होतो. आणि मग आपणच म्हणतो काय चाललंय. हे जे काही वास्तव विसंगत चित्र आहे, त्याबरोबरीनं काही असेही आपल्याला अनुभव येतात की शिकवलं काय जातं, तो मुलगा शिकतो काय, त्याची परीक्षा काय होते, त्याला डिग्री काय मिळते आणि प्रत्यक्ष त्याला ज्ञान काय मिळतं आणि त्याला नोकरी काय मिळते, या सगळ्या प्रक्रियांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. मी कॉलेज व्यवस्थेतला आहे. युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास मंडळांमध्ये अभ्यासक्रम ठरतात. कसे ठरतात? आमच्या राहुल कुलकर्णींना विचारा, ते समोर बसले आहेत. टीचिंग लर्निंगचा कुठे एकमेकाशी संबंध नाही. परीक्षा पद्धतीचा काय चाललेलं आहे माहिती नाही. डिस्टिंक्शन मिळतं, 90% मिळतं, परंतु त्याला काही एक छोटंसं आयुष्य जगण्याकरता आवश्यक असलेलं सामान्य ज्ञान, काही सांस्कृतिक अनुभव, अनुभूती हे काहीच मिळालेलं नसतं. मी ज्या कॉलेजला प्राचार्य होतो त्या कॉलेजला माझ्या आधी जे प्राचार्य होते DS नेमाडे, ते नेहमी माझ्याशी गप्पा मारताना असं म्हणायचे, राव सर, आपल्याकडे इंजिनियर डॉक्टर होणारे सायन्समधले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्या सगळ्यांना मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र हे शिकवलं पाहिजे. अन्यतः हे सगळे नीतिमूल्य विसरलेले पैसा कमावणारे कोरडे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स होते. थोडासा बाजूचा स्पर्श मी करतो. एक 30-35 वर्षापूर्वीचा काळ आपण आठवला तर त्यावेळेला बहुतांशी खानदेशमध्ये तरी प्राथमिक शिक्षकांची मुलं डॉक्टर जास्त व्हायची, माध्यमिक शिक्षकांची मुलं डॉक्टर जास्त व्हायचे. आणि मी तर कॉलेजमध्ये प्राचार्य राहिलेलो आहे. 12वीमध्ये मुलगा पहिला आला, मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला जाणार आहे, त्याचा सत्कार केला. एखादा प्रेसवाला आला की तो त्याला मुलाखत देणार, दुसऱ्या दिवशी फोटोसह पेपरमध्ये छापून येणार की मी डॉक्टर होणार आणि गरिबांची सेवा करणार. 10 वर्षानंतर त्याला तो फोटो दाखवल्यानंतर तो म्हणतो, काय करू सर, मला जर जगायचं असेल, मोठं हॉस्पिटल बांधायचं असेल तर हे करावंच लागेल. आता हे करावं लागेल म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येतं. थोडक्यात मी संदर्भ आणि उल्लेख करतोय तो आपल्याकडच्या व्हॅल्यू सिस्टीमचा. डॉक्टरांनी आता परिचय करून देताना असं सांगितलं की मी चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस सोडून प्राचार्य झालो. त्यावेळेचा प्रसंग आहे, व्यक्तिगत सांगायला नको, पण 96 साली ज्या वेळेला माझ्यासमोर हा प्रस्ताव आला की CAची प्रॅक्टिस सोडून तुम्ही आमच्या कॉलेजचे प्राचार्य व्हाल का, त्यावेळेला होणारं आर्थिक नुकसान साधारणतः 1,60,000 रुपये महिना होतं. पण तेव्हा माझी मुलगी होती 8वीमधली. आम्ही घरी जेवत असताना तिला विचारलं की सुखदा काय करावं, तुला काय वाटतं. म्हणजे सोडून द्या ते CAची प्रॅक्टिस, त्याच्याऐवजी प्राचार्य व्हा. कारण तिला त्याही उमलत्या समजत्या वयामध्ये लक्षात येत होतं की इन्कम टॅक्स वाचवण्याकरता आपला बाप काय करतो. हे जे समाजातलं वास्तव आहे, विदारक चित्र आहे, नीतिमूल्यांच्या दृष्टिकोनातून नेहमी आपल्यासमोर मांडतोय. दुसऱ्या बाजूने शिक्षण म्हणलं तर त्या शिक्षणाची उपयोगिता म्हणजे काय, काय स्थिती आहे काल आज आत्तापर्यंत. आपण वाचतो की तलाठ्याकरता अर्ज करायला सांगितले, त्याच्यामध्ये 25,000 PhDंनी अर्ज केले, 50,000 मास्टर्स डिग्रीवाल्यांनी केले. एक छोटं काहीतरी जाहिरात दिली, त्याच्याकरता इतक्या लोकांनी अर्ज केले. म्हणजे डिग्र्या आहेत, बॅचलर्स, मास्टर्स डिग्री आहे, PhD आहे, परंतु कोणी घेत नाही. आम्ही उद्योगात आणि बँकेमध्ये बाहेर वावरतो, आम्हाला तिथे अनेक जण प्रश्न विचारतात, राव सर आम्हाला अकाउंटंट द्या. तेव्हा मला मान खाली घालावी लागते की आपण MCOMला 120 मुलांना A ग्रेड दिली, डिस्टिंक्शन दिलं आणि एकही अकाउंटंट देऊ शकत नाही. हे जे सगळं शिक्षणातलं वास्तव आहे, याची जबाबदारी, याचं उत्तरदायित्व कोण घेणार. संस्थाचालक घेतील, शिक्षक घेतील, प्राचार्य घेतील. पालकांना तर विशेष समजत नाही. रिक्षावाल्यालाही वाटतं की आपला मुलगा टाय लावून गेला पाहिजे, कारण त्याचं ॲस्पिरेशन वाढलं.
शासन यातून विड्रॉ होत आहे. शासनाला फक्त सर्क्युलर काढायची आहे. अशा या सगळ्या वास्तव चित्रामध्ये ही जी विसंगती आहे आणि त्यामुळे संख्या वाढते आहे, परंतु त्याची युटिलिटी व्हॅल्यू, उपयोजन मूल्य नाही, व्हॅल्यू सिस्टीमला मदत नाही, चांगला सुजाण नागरिक घडत नाही, देशाचा विकास होत नाही. अशा स्थितीमध्ये मग आपल्याला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. या विदारक चित्रामध्ये जास्त नको अडकायला, पण एक उदाहरण सांगतो पुढे सरकतो. कोरोना काळामध्ये माझ्या घरातला टाटा स्कायचा सेट टॉप बॉक्स बंद पडला. आता मोबाईल, टी व्ही हे आपली श्वासोश्वासासारखी नितांत गरज असलेली साधन आहे. मी लगेच फोन केला. तो टाटा स्काय दुरुस्त करणारा टेक्निशियन आला आणि त्याने एक 10-12 मिनिट काहीतरी इकडे तिकडे दुरुस्ती केली आणि म्हटलं की सर 1000 रुपये लागतील. मी म्हटलं अरे 10-12 मिनिट काम केलं, 1000 रुपये घेतोयस? तो हसला. हसल्यावर म्हटलं हा आपलाच कुठला तरी जवळचा मित्र असावा. त्याला मी विचारलं काय काय शिकलास? अजून हसून म्हटलं की सर आपल्या कॉलेजमधून, म्हणजे MJ कॉलेजमधून मी MA जॉग्रफी A ग्रेडमध्ये केलेलं आहे. तो MA जॉग्रफी केलेला मुलगा सेट टॉप बॉक्स दुरुस्त करतो, ज्याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर नट राऊंड होल म्हणतात. स्क्वेअर नट राऊंड होल सिच्युएशन. क्वालिफिकेशन आहे, पण त्या क्षेत्रामधलं उपयोजन मूल्य नाही. ते वेगळंच आहे काही. मला कमरेचा त्रास आहे, L4 L5 मध्ये गॅप आहे, म्हणून काही वेळेला ॲक्युप्रेशर करता मला एकाने सुचवलं म्हणून एक ऋषिकेश नावाच्या मुलाला बोलवलं. त्याने 400 रुपये घेतले, 45 मिनिट काहीतरी केलं. विचारलं काय करतोस? MCOM झालो आहे. कुठून? तुमच्या कॉलेजमधून. तो म्हणे सर MCOM केलं, अकाउंट्स रायटिंगची कामं सुरू केली, पण तुम्ही मला टॅली शिकवलं नाही. उगाचच होल्डिंग कंपनीसारखा कुठला तरी जुनाट टॉपिक शिकवला ज्याचा आज काहीच उपयोग नाही. मग फाके पडायला लागलेत, म्हणून एका ॲक्युप्रेशरवाल्याकडे कामाला लागलो. पोस्टल कोर्स केला, MD ॲक्युप्रेशर केलं आणि आता हे काम करतोय. ही जी मित्रांनो विसंगती आहे सर्व ठिकाणी आहे आणि त्याच्याबद्दल या क्षेत्रातल्या सर्व जबाबदार घटकांना दुर्दैवानं काहीही ओलावा नाही, जबाबदारी नाही, कोरडेपणा आहे. आणि मग असं जर वास्तव चित्र असेल आणि खरंच 2047 साली आपल्याला आपला देश जर विकसित देश पाहायचा असेल तर काही ना काही आमूलाग्र बदल केले पाहिजे. नदीचा प्रवाह बदलला पाहिजे, अडकवून चालणार नाही, बदलला पाहिजे. आणि कदाचित त्यामुळे हे नवीन शैक्षणिक धोरण 2020 साली त्या अँगलने तयार केलेलं आहे. मला इथे शिक्षणाचं मूलभूत तत्व वगैरे असं काही मांडायचं नाही, परंतु या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल मात्र थोडंसं जास्तीचं मी बोलणार आहे. ऐतिहासिक धांडोळा म्हणून घ्यायचा झाला, जो शिक्षण क्षेत्रातल्या अनेकांना माहिती आहे, पाठ आहे, वर्तमानपत्रातून येतो, आपणही खूप वेळा बोलतो. परंतु मेकॉले 1835, अशी जी सगळी कमिशन्स आहेत, वुड्स डिस्पॅच 1854, या सगळ्यावर भरपूर काही बोलता येईल. पण तुम्हाला गंमत म्हणून एक सांगतो, माहिती नसेल कदाचित. वुड्स डिस्पॅच नावाचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे, भारतामध्ये शिक्षण कसं असावं याबद्दलचं, मेकॉलेच्या 1835 नंतरच्या रिपोर्टवर आधारित. आणि त्या वुड्स डिस्पॅचमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जे मांडलं गेलं ते असं की भारतामध्ये विद्यापीठीय शिक्षण ॲफिलिएशन सिस्टीमने चालू करा. परिणामस्वरूप 1856ला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ही 3 कॉलेजेस तेव्हा सुरू झाली. पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की 1856 पूर्वी 1600 साली 1700मध्ये त्या शतकांमध्ये देखील आग्र्यापासून तर खाली थेट केरळपर्यंत वेगवेगळी कॉलेजेस चालू होते.
पण या वुड्स डिस्पॅच या वुड्स महोदयांनी असं लिहिलं की उच्च शिक्षण या भारतातलं जे आहे हे ॲफिलिएशन सिस्टीमने करा. म्हणजे काय, विद्यापीठ एक ते नियंत्रित करेल त्या 3-4 जिल्ह्यातल्या सगळ्या कॉलेजेसला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या कॉलेजेसला रेग्युलेट करेल. अभ्यासक्रम विद्यापीठ ठरवेल, परीक्षा विद्यापीठ घेईल, डिग्री विद्यापीठ देईल, महाविद्यालयाने फक्त शिकवण्याचं काम करायचं. म्हणजे कोणीतरी नियंत्रण करेल आणि मोठी संख्या नियंत्रित राहील, अशी जी एक मानसिक अवस्था आहे हे वुड्स डिस्पॅचमध्ये. आणि त्यानुसार ॲफिलिएशन सिस्टीम 1856ला आपल्या देशात सुरू झाली. गंमत अशी आहे की त्याच वर्षी इंग्लंडमध्ये मात्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन सिस्टीममधून बाहेर पडली. आपल्याला आज आपण जे जगतो आहोत त्यामध्ये हे जे गेल्या 100-150 वर्षामध्ये वेगवेगळे आपल्यावर प्रयोग आणि बंधनं टाकली गेली त्याचे विपरीत परिणाम आज आपल्याला दिसत आहेत, हे पण बॅक ऑफ माइंड ठेवायला पाहिजे. आत्ता स्थिती अशी आहे, तेव्हापासून सुरुवात झाली, मग हंटर कमिशन झालं, त्याच्यासमोर महात्मा फुलेंनी मांडलं, मग मुदलियार कमिशन झालं, असं करत करत राधाकृष्णन कमिटी, कोठारी आयोग, 1986 आणि 92ची नवीन राष्ट्रीय नीती, हे सगळ्या नीती तयार झाल्या. हे व्याख्यान द्यायचं म्हणून मी सगळ्या नीती डाउनलोड करून त्याच्या एक्झिक्युटिव्ह समरीचा अभ्यास केला आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राधाकृष्णन समिती, कोठारी आयोग आणि 1986चं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राजीव गांधींच्या वेळचं, ज्याच्यात 1992ला अजून आमूलाग्र बदल केला सॅम पित्रोडांनी आणि म्हणून IT आपल्याकडे भरपूर वाढलं. या सगळ्यामध्ये 2-3 गोष्टी कॉमन आहेत. अभ्यासक्रम वारंवार बदलले पाहिजे, त्याला उपयोजन मूल्य म्हणजे युटिलिटी व्हॅल्यू पाहिजे, ते उपयोगात आलं पाहिजे, रोजगार क्षमता वाढली पाहिजे आणि सगळ्या शिक्षण संस्थांना स्वायत्तता दिली पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे. यापैकी अत्यंत कमी प्रमाणामध्ये या सगळ्या महत्त्वाच्या धोरणात्मक सूचना अंमलात आल्या. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र त्या अर्थानं प्रगत राज्य आहे, परंतु आज मी तिला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये ऑटोनॉमस झाली आहेत, स्वायत्त आहे. ते स्वतः त्यांचे अभ्यासक्रम ठरवत आहेत, ते स्वतः परीक्षा घेत आहेत, ते मार्कशीट देत आहेत. अशा ऑटोनॉमस कॉलेजेसची संख्या महाराष्ट्रातली आत्ता या क्षणाला फक्त 104 आहे. टोटल महाराष्ट्रात कॉलेजेस किती? 3500. 104 कॉलेजेस ऑटोनॉमस. तमिळनाडूमध्ये 500च्या वर ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. मुद्दामून जाहीर उल्लेख करतो की दक्षिण राज्यांमध्ये ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये ख्रिश्चन मिशनरीजनी चालवलेली कॉलेजेस जास्त आहेत. त्याच्यातलं अंडरकरंट किंवा सूत्र काय आहे ते आपल्यासारख्या सुजाणांना लगेच लक्षात येईल. आयोग झाले, सूचना झाल्या, परंतु शासन व्यवस्था असेल, शिक्षण चालवणाऱ्या संस्था असतील, त्यामध्ये काम करणारे प्राचार्य असतील, त्यातले अनुदानित तत्वावर घट्ट पकड असलेले शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, यांना हे बदल कधीही चांगल्या पद्धतीनं स्वीकारता आलेले नाही. आणि आपल्याकडचा दैवदुर्विलास असा आहे की धोरणं नेहमी चांगली असतात, अंमलबजावणीमध्ये आपण सपाटून मार खातो. त्याचं कारण असं आहे, संस्थाचालकांचा उद्देश वेगळा, प्राचार्यांचा वेगळा, शिक्षकांचा वेगळा, पालकांना अर्धवट समजतं, विद्यार्थ्यांच्या ॲस्पिरेशन समजून घ्यायला व्यवस्था नाही आणि शासनाला यामधून राजकारणाशिवाय दुसरं काही करायचं नाही. अशा विदारक वास्तव स्थितीमध्ये मग कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली आणि त्याला एक जागतिक संदर्भ आहे. अजूनही तो माहिती म्हणून आपल्याला देतो. ज्यावेळेला हे 21सावं शतक चालू झालं मित्रांनो, त्यावेळेला याला इंग्रजीमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतात.
जागतिक स्तरावर मिलेनियम येत्या पुढल्या 21व्या सहस्त्रकाकरता म्हणून पूर्ण जगाकरता सगळ्यांनी एकत्र येऊन 8 महत्त्वाची उद्दिष्ट ठरवली विकासाची. त्याचा पुढला भाग म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकासाची उद्दिष्ट म्हणून 2015 साली 17 उद्दिष्ट ठरवली आणि सप्टेंबर 15 मध्ये भारतासह 193 देशांनी सही केली आणि ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 8 आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 ही स्वीकारली की आम्ही आता यानुसार काम करू. या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये 4थं उद्दिष्ट आहे. ते 4थं उद्दिष्ट शिक्षणाशी संबंधित आहे आणि ते मी मुद्दामून आहे तसं आपल्याला वाचून दाखवणार आहे आणि त्यावरून शिक्षणाचा प्रवाह काय बदलतोय तो लक्षात येईल. ते 4थं उद्दिष्ट असं आहे, टू एन्श्युअर इन्क्लुझिव्ह अँड इक्विटेबल क्वालिटी एज्युकेशन अँड प्रमोट लाईफलॉंग लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. थोडक्यात शाश्वत विकास सगळ्या देशांचा आणि जगाचा व्हायचा असेल तर काय केलं पाहिजे प्रत्येक देशाने? तर लाईफलॉंग लर्निंग, आजीवन शिकण्याच्या संधी. जे सिनियर मंडळी त्यांना माहिती आहे, पूर्वी साक्षरता मोहीम होती, मग प्रौढ साक्षरता होती. आता जे साक्षर आहेत, शिकलेले आहेत, त्यांना आयुष्यभर काहीतरी शिकायचं आहे. त्या शिकण्याच्या व्यवस्था, लाईफलॉंग लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज, त्या सगळ्यांना समाजातल्या डिप्राइव्ड जे वंचित आहेत त्यांनाही मिळाले पाहिजेत, म्हणून इन्क्लुझिव्ह म्हणून आणि ते समान संधी आणि समान किमतीमध्ये, इक्विटेबल. आणि त्याबरोबर जोडलेलं एक महत्त्वाचं विशेषण म्हणजे क्वालिटी एज्युकेशन, दर्जात्मक शिक्षण. तर दर्जा या विषयावर तर आपण आत्तापर्यंत 20-25 मिनिट बोललो, अजून भरपूर बोलता येईल. पण ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी, या 4साठी म्हणून सप्टेंबर 15 मध्ये आपणही, भारतानंही सही केली आहे, मोदी सरकारनं सही केलेली आहे. आणि म्हणून तेव्हा असं ठरलं की आता ह्या शाश्वत विकासाच्या उद्देशाकरता म्हणून आपल्याला आपलं शैक्षणिक धोरण बदलायला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. त्या समितीनं अहवाल दिला, त्याच्यावर 1.5 वर्ष सगळीकडे खूप चर्चा झाली. आणि एक माहिती म्हणून 29 जुलै 2020ला केंद्र शासनानं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारलं. आणि आता इथून पुढे या 2020ला स्वीकारलं गेलं, त्याची सगळी चर्चा 17 सालापासून चालू होती, पण ती मर्यादित स्वरूपात होती. आणि आपलाही प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातल्यांचा असा एक नेहमी विचार असतो की जोपर्यंत त्या आगीची झळ माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी शांत पडलेला असतो. आता उद्या मला राबवायचं आहे, माझ्या मुलाला याच्यात टाकायचं आहे, तेव्हा आपण जागे होतो. आता हळूहळू सगळीकडे या विषयावर चर्चा, चर्विचरण, मार्ग असं सुरू झालं. आणि त्यामुळे आता ही एक योग्य वेळ आहे की जिथे निव्वळ शिक्षण क्षेत्रातल्या माणसांनी नाही तर समाजाने देखील, आपल्या सगळ्या सुहृदांनी, आपण पालक असाल नसाल परंतु पॉझिटिव्हली यामध्ये इन्व्हॉल्व होऊन, अभ्यास करून एक पॉझिटिव्ह, सकारात्मक दबाव गट बदलाकरता म्हणून निर्माण केला पाहिजे. आणि अंततोगत्वा किमान स्वरूपामध्ये तशा स्वरूपाचा इंटरेस्ट आपल्या मनामध्ये जर मी तयार करू शकलो तर मी ज्याकरता आलो आहे ते माझं उद्दिष्ट पूर्ण होईल. हे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे मित्रांनो, हा प्रवाह बदलत आहे का? खरंच आहे. पण काही गोष्टी थोड्याशा राष्ट्रीय स्तरावर स्टँडर्डाईज केल्या जात आहेत, प्रमाणित केल्या जात आहेत. जसं 10+2+3 आलं, 10वी अधिक 11वी 12वी अधिक 3 वर्ष, तसं आता आपल्याला माहिती म्हणून सांगतो की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता
खूप लांब नाही, जून 24 पासून शालेय शिक्षणामध्ये पहिल्या 5 वर्षाचा जो काही अभ्यासक्रम आहे ते स्ट्रक्चर लागू होणार आहे. म्हणजे काय, 12वी पर्यंतची जी वर्ष आहेत त्या वर्षांचा आता नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 4 टप्पे केलेले आहेत. 5, 3, 3, 4 बेरीज केली तर 5 आणि 3, 8 आणि 3, 11 आणि 4, 15 होतात. आणि रावसर तर म्हणतात की 12वी पर्यंत. मग 3 वर्ष कुठली आहेत? फॉर द फर्स्ट टाइम देशामध्ये या शैक्षणिक धोरणामध्ये असा विचार झालेला आहे की पहिलीत जाणाऱ्या त्या बालकाला त्याच्या आधीची जी 3 वर्ष आहेत त्याला अर्ली स्कूलिंग म्हणतात, त्या 3 वर्षाचं पण काहीतरी एक छोटासा जुजबी अभ्यासक्रम असला पाहिजे. चाइल्ड सायकॉलॉजीचा, बालमानसशास्त्राचा विचार करून त्यावर काम झालेलं आहे. आणि मग पहिलीच्या आधीची 3 वर्ष, मग पहिली दुसरी, 3 आणि 2, 5, दुसरी हा पहिला टप्पा म्हणजे 5 वर्ष, तिसरी चौथी पाचवी हा पुढल्या 3 वर्षाचा टप्पा, 6वी 7वी 8वी हा त्यानंतरचा 3 वर्षाचा टप्पा, आणि 9वी 10वी 11वी 12वी हा त्यानंतरचा 4 वर्षाचा टप्पा. असे 4 टप्पे शालेय शिक्षणातले आहेत. हा रचनात्मक बदल आहे, परंतु याच्यामध्ये शैक्षणिक उद्दिष्ट पण आहे. त्याच्या डिटेल्समध्ये आपण नको जायला, एक जुजबी माहिती करून घेऊ, उत्सुकता जागी होईल. मग आता याचं काय, प्रगतीची स्थिती काय? महाराष्ट्रामध्ये जून 24 पासून पहिल्या 5 वर्षाची अंमलबजावणी चालू होणार आहे. मग या पहिल्या 5 वर्षामध्ये म्हणजे आपला कोणाचा मुलगा, नातू, नात पुढल्या वर्षी जर ज्युनियर KGला ₹1,00,000 डोनेशन देऊन 50,000 रुपये फीच्या एखाद्या टाय लावलेल्या शाळेमध्ये पाठवणार असाल तर त्याला त्या पहिल्या वर्षी काय शिकवलं जाणार आहे हे समजेल. आहे ते तयार आहे. त्याला काही सैद्धांतिक भूमिका आहे, ती आपल्याला आता इथे चर्चा करायला नको, ते एखाद्या सेमिनार वर्कशॉपमध्ये करता येईल. परंतु हे स्ट्रक्चर आहे. मग आता काही जणांना असं वाटेल की सर आता हे पहिल्या 5चं जर जून 24ला चालू होणार असेल तर 11वी 12वीला ते केव्हा चालू होईल? म्हणजे टप्प्याटप्प्याने जाणार आहे का? नाही. मी नियोजन सांगतोय शासनाचं की पहिली 5 वर्ष या जून 24ला चालू होतील, त्यानंतरची 3 वर्ष आणि शेवटची 4 वर्ष ही जून 25 आणि जून 26ला चालू होणार आहे. आणि मग कदाचित जून 28-30 पर्यंत सगळी 15ची 15 वर्ष जी आहे 5, 3, 3, 4 ही सलग चालू झालेली असते. माझ्या क्षेत्रातल्या काही शिक्षकांना इथे प्रश्न पडेल, पण आधी तो टप्पा तयार केल्याशिवाय, शिकल्याशिवाय पुढलं कसं काय शिकवणार? ती सगळ्या व्यवस्था, रचना त्या फ्रेमवर्कमध्ये केलेल्या आहेत. पण हा एक महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो शालेय शिक्षणातला. उच्च शिक्षण जे आहे, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर यंदा यावर्षी जून 23 पासून महाराष्ट्रातल्या 87 ऑटोनॉमस आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजेस आणि 55 ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. पॉलिटेक्निक्समध्ये आपली कोणाची मुलं असतील तर तिथे के सिस्टीम म्हणून आहे, त्यानुसार सुरू झाले आहेत. त्यात काय आहे ते ठळक मुद्दे मी याच्या पुढे घेणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हायर एज्युकेशनमध्ये आता मला माहिती आहे की इथली जी दोन्ही कॉलेजेस आहे, राष्ट्रीय कॉलेज आणि मोठं कॉलेज आपण त्याला म्हणतो, त्या दोन्ही कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे, स्वायत्त नाही आहे. जून 24मध्ये या दोन्ही कॉलेजेससह 3,500 कॉलेजेसमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा ढाचा विद्यापीठाच्या मार्फत सगळ्यांना राबवावा लागणार आहे. आणि त्यामुळेच आता सगळे जागे झाले आहेत. अरे हा ढाचा आला तर मी अनुदानित राहील का? मला वर्कलोड राहील का? मी सरप्लस होईल का?
मला नवीन अभ्यास करावा लागेल का, काय हे भगवीकरण चाललेलं आहे वगैरे, अशा सगळ्या टीका टिप्पणी सुरू झाल्या. आपण बदलत्या प्रवाहाची दिशा समजून घेतोय, त्याचा ढाचा समजून घेतोय. राष्ट्रीय स्तरावर जे स्टँडर्डायझेशन केलेलं आहे त्यामध्ये जसं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये लेवल्स असतात की नाही, तशा आता शालेय शिक्षणापासून PhD पर्यंत लेवल्स आता स्टँडर्ड केलेले आहेत. सहज माहिती म्हणून सांगतो, दुसरीची जी लेवल आहे त्या लेवलला 1.0 म्हटलेलं आहे, दुसरीची लेवल. पाचवीची जी लेवल आहे त्या पाचवीच्या लेवलला 2.0 म्हटलं आहे. 9वीच्या लेवलला 3.0 म्हटलेलं आहे आणि 12वीच्या लेवलला 4.0 म्हटलं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 हे जे 5, 3, 3, 4 टप्पे आहेत त्याला त्या लेवल्स दिलेले आहेत. 1, 2, 3, 4. मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या कॉलेजमधल्या पहिल्या वर्षाला लेवल 4.5. मग आता तुम्ही कन्याकुमारीला जा, काश्मीरला जा, सर्व ठिकाणी लेवल 4.5 म्हणजे 12वी नंतरचं पहिलं वर्ष. मग ते पॉलिटेक्निकचं असो, इंजिनिअरिंगचं असो, BAचं असो, कुठलंही असो, लेवल 4.5. त्याच्या पुढलं वर्ष 5, 5.5, 6 असं PhD पर्यंत त्या लेवल्स नेलेल्या आहेत. काही जण विचारतील ह्या लेवल्स कशा करताय? राष्ट्रीय स्तरावर स्टँडर्डाइज होण्याकरता आहे. मला कोणीतरी आधी विचारत होतं की CBSE पॅटर्न आहे, स्टेट बोर्ड आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, पब्लिक युनिव्हर्सिटी आहे, IIT आहे. प्रत्येक ठिकाणचं अभ्यासक्रम वेगवेगळे असले तरी त्या जर ह्या लेवलमध्ये स्टँडर्डाइज केलं तर त्याचे खूप चांगले परिणाम येणाऱ्या पिढीला, मुलांना होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे तर या नवीन शैक्षणिक धोरणाची अजून जी काही 4-5 ठळक वैशिष्ट्ये जी सांगून मग मी शेवटाकडे येईन ती मुद्दामून तुमच्यासमोर मांडणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्या लेव्हल्सच्या बरोबरीनं एक महत्त्वाची संकल्पना क्रेडिट नावाची आलेली आहे, प्रामुख्याने उच्च शिक्षणात. क्रेडिट बेस आतापर्यंत काय आपल्या सगळ्यांना काय माहिती आहे की तो मुलगा फर्स्ट इयर झाला किंवा BA झाला म्हणजे त्याने 600 मार्कांची परीक्षा दिली, त्याला 420 मार्क मिळाले, 70% मिळाले. त्याच्यात त्याने काही 6 पेपर अभ्यासले. हे जे आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्याऐवजी आता असं म्हटलं जाणार आहे या जूनपासून की प्रत्येक वर्षी त्या विद्यार्थ्याला 40 क्रेडिट कमवायचे आहेत. 40 क्रेडिट म्हणजे काय त्याच्या डिटेल्समध्ये मी जात नाही, पण क्रेडिट ॲलोकेशन आहे. द स्टुडंट हॅज टू अर्न क्रेडिट्स. परीक्षा पास करणं हा विषय वेगळा आहे, क्रेडिट त्याला मिळवायचे. मग ही जी क्रेडिट नावाची कल्पना आहे ती राष्ट्रीय स्तरावर आता कॉमन होणार आहे. काय फायदा? पुढला टप्पा प्रत्येक विद्यार्थ्याकरता सेव्हिंग्ज बँक अकाउंटसारखा डिजिटल लॉकरमध्ये एक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट नावाचा एक बँक अकाउंट असणार आहे. थोडंसं टेक्निकल होईल, 2 मिनिट सहन करा, पण थोडं उकलतो. मी चाळीसगावच्या कॉलेजमध्ये पहिलं वर्ष पूर्ण केलं आर्ट्सचं. 40 क्रेडिट मी मिळवले, माझ्या बँकेमध्ये 40 क्रेडिट झाले. मला असं वाटलं की हे काय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, चाळीसगाव नको, मी MJ कॉलेज म्हणलो, काय चांगलं नाही बा. आणि म्हणून मग ते जरा बदलूया, मला फर्ग्युसनला जायचं, SP ला जायचं. मी इथले ते 40 क्रेडिट माझ्या बँकेतलं जे माझी किंमत आहे ती घेऊन तिकडे जाईल, ते मानले जातील, मला वेगळं पुन्हा काही करावं नाही लागणार. असे क्रेडिट गोळा करत जायचे, मग मला डिग्री मिळेल. फायदा काय? मुलांना संधी मिळेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची. आज तुम्ही कोणालाही विचारा, एकदा घातला तिथे की त्याला बाहेर काढणं शक्य नसतं. खूप अडचणी असतात. मुलाला संधी नाही, मुलाला चॉईस नाही. कॉलेज, प्राचार्य, शिक्षक, युनिव्हर्सिटी ठरवणार. मग काही डफड शिकवलं तरी त्याला तिथे शिकावं लागतं. चांगला एखादं कॉलेज आहे पण एखादा विषय इतका घाणेरडा शिकवणारा शिक्षक आहे
पण जुलमाचा रामराम आहे, दुसरं काही नाही करतायत. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मित्रांनो पुढे जाऊन मी बोलतो की त्याने MJ कॉलेजला ॲडमिशन घेतली, पण त्याला असं वाटलं की लाईफ सायन्सेस चाळीसगावच्या मोठ्या कॉलेजमध्ये पूर्वी कर्णिक सर होते, तसं चांगला शिकवणारा एक शिक्षक आहे. तो म्हणू शकतो चाळीसगावहून अपडाऊन करणारा मुलगा की मी लाईफ सायन्सेसचे 4 क्रेडिट मोठ्या कॉलेजमध्ये करेल, उरलेले राव सर तुमच्या कॉलेजमध्ये करेल. म्हणजे आता इथून पुढे मुलांना संधी मिळणार आहे की ते एकाच कॉलेजच्या ऐवजी अनेक कॉलेजमध्ये एका वेळेला त्यांच्या चॉईसनुसार शिकू शकणार आहे. ही एक खूप मोठी संधी आहे. हे एक मोठं चॉईस मुलांना मिळणार आहे. आम्ही नाही सांगणार तुम्ही हे शिका म्हणून. या नवीन शैक्षणिक धोरणात या क्रेडिट सिस्टीममुळे, या स्टँडर्डायझेशनमुळे हा एक महत्त्वाचा फायदा मुलांसाठी आहे. मल्टी इन्स्टिट्यूशनल ॲडमिशन अशा स्वरूपात. आणि तुम्हाला सांगू, अनेक वेळेला असं थोडं औद्धत्याचं, अहंभावाचं औद्धत्य स्वीकारून सांगतो की MCOMला मॅनेजमेंट अकाउंटन्सी मी MJ कॉलेजमध्ये शिकवायचो, तेव्हा MJ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली 50 मुलं आणि वर्गामध्ये मात्र 80 मुलं दिसायची. विचारल्यानंतर लक्षात यायचं की आजूबाजूच्या कॉलेजमधली मुलं येतात, कारण स्टँडर्ड कॉस्टिंग हा मास्तर बरं शिकवतो, चांगलं शिकवतो. पण ही जर संधी मिळाली नाही तर त्याच कॉलेजमध्ये ज्याला शिकवता येत नाही त्याच्याकडून सक्तीनं ते शिकावं लागेल. हे सगळं जात आहे आणि मुलांना आता संधी मिळणार आहे. पुढला टप्पा या नवीन शैक्षणिक धोरणातला महत्त्वाचा असा आहे की मुलांना शिक्षणाकरता म्हणून आता ऑनलाईन कोर्सेस जे आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये ODL म्हणतात, ओपन डिस्टन्स लर्निंग, हे ऑनलाईन कोर्सेस सगळे खूप शिकायला मिळणार आहेत. काय प्रयोग चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजून चाळीसगावमध्ये माहिती नसतील तर सांगतो. रेप्युटेड पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आहे, फर्ग्युसन रोडला BMCCच्या बाजूला. आंतरराष्ट्रीय ख्यातीची आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर रानडे त्यांचे कुलगुरू आहेत. JJ स्कूल ऑफ आर्ट्स आहे, फाईन आर्ट्समधलं. डेक्कन कॉलेज पुण्याचं आहे, आर्किओलॉजी आणि इंडॉलॉजीमधलं. भांडारकर ओरिएंटेड रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्याची आहे. आपल्या खानदेशच्या लोकांना पुण्याचं जास्त उत्सुकता असते म्हणून मी ही नावं सांगतो आहे. हे सगळेजण आता त्यांच्या त्यांच्या रेप्युटेशननुसार वेगवेगळे 2 क्रेडिट, 4 क्रेडिट, 6 क्रेडिट, 8 क्रेडिटचे कोर्स तयार करत आहेत आणि ते ऑनलाईन ऑफर करणार आहे. आणि ते ऑनलाईन ऑफर करणार असल्यामुळे आता चाळीसगावच्या, पाचोऱ्याच्या, भडगावच्या मुलाला ऑनलाईनमध्ये ते कोर्सेस करता येणार आहे आणि त्याचं क्रेडिट त्यांना त्यांच्या BA, BSc, BComच्या डिग्रीमध्ये मिळणार आहे. पर्यायानं पाचोऱ्याला 6 विषय शिकायच्याऐवजी तो 3च विषय शिकेल आणि उरलेले 3 विषय, 4 इकडे शिकेल, उरलेले 2 विषय भांडारकर इन्स्टिट्यूट, गोखले इन्स्टिट्यूट यांचे घेईल. एक प्रयोग आत्ता चालू आहे म्हणून मुद्दामून सांगतो. IIT पवई उन्नत महाराष्ट्र योजनेअंतर्गत मराठवाड्यामध्ये 25 कॉलेजेस बरोबर जोडून सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या BA, BSc, BComच्या मुलांकरता 4 क्रेडिटचा IIT पवईचं सर्टिफिकेट असलेला कोर्स ऑफर करणारे 2000 रुपये. तर मला जरूर असं सांगा की पाचोऱ्याच्या विद्यार्थ्याला जर IIT पवईचं 4 क्रेडिटचा सर्टिफिकेट कोर्स त्याच्या मार्कशीटमध्ये येणार असेल आणि इकडचा एक विषय कुठला तरी हिंदी, इतिहास, भूगोल त्याचा कमी होणार असेल, मुलगा काय चॉईस करेल? ऑब्व्हियसली तिकडे जाईल. आणि हे दूर राहिलेलं नाही. राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर याच्या वेगवेगळ्या योजना तयार होत आहेत, प्लॅटफॉर्म तयार होत आहेत. स्वयं नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म राष्ट्रीय स्तरावर आहे. महास्वयं नावाचा महाराष्ट्रामध्ये जून 24ला चालू होणार आहे. चाळीसगाव पाचोऱ्याचा मुलगा त्याच्यावर क्रेडिट घेणार आहे. इथले काही कोर्सेस त्याला एक्झाम मिळणार आहे. बदलता प्रवाह आहे.
मला तर येत्या 5 वर्षानंतरचं मित्रांनो असं चित्र दिसतंय की 9वी 10वी 11वीच्या स्तरावर देखील एकूण अभ्यासक्रमांपैकी काही अभ्यासक्रम असे त्या शालेय स्तरावरच्या मुलांना देखील ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. ते बायजूसारखे नसतील, ते नीट प्रमाणीकरण केलेले चांगले असते. मग हा बदल आहे ना, हा शिक्षणातला बदल आहे, मुलांच्या दृष्टीने आवश्यक आहे. पुढलं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे होलिस्टिक अँड मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं खरं आपण भाषणामध्ये बोलतो, आम्हाला प्राचार्यांना शिक्षकांना म्हणजे जसं विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्याकरता आम्ही गॅदरिंग घेतो असं सूत्रसंचालक सांगतो. प्राचार्य नॅकच्या रिपोर्टमध्ये लिहिताना असं लिहितो की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या सर्व संधी माझ्या कॉलेजमध्ये आहे. पण त्या सगळ्या संधींचं मी परीक्षेमध्ये त्याला मार्क काही देत नाही. आता असं होणार आहे या सगळ्या सिस्टीममध्ये की त्याचा होलिस्टिक सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि सर्वांगीण विकास म्हणजे काय, त्याच्या खूप काही कल्पना आहेत, त्याच्या डिटेल्समध्ये नको जायला. परंतु तो सुजाण नागरिक झाला पाहिजे, नीतिमूल्य आली पाहिजे, साऊंड माइंड इन हेल्दी बॉडी ज्याला म्हणतात ते साऊंड माइंड झालं पाहिजे. त्याच्या अंतर्गत जे जे म्हणून आत लपलेलं बेस्ट आहे ते टोटल व्यक्तिमत्व विकासाकरता त्याला उपलब्ध झालं पाहिजे. विवेकानंद म्हणतात तसं एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विदिन. माझ्या अंतर्गत जे परफेक्शन आहे ते बाहेर काढण्याचं काम म्हणजे शिक्षणाची प्रक्रिया आहे. हा गाभा आहे. योगी अरविंद म्हणतात तसं, दयानंद सरस्वती म्हणतात तसं, शिक्षण हे त्याच्या अवतीभोवतीच्या त्या मुलाच्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाशी त्याला जोडणार आहे, त्याला प्राण्यापासून मनुष्य बनवणार आहे. या सगळ्यासाठी त्याचे व्यक्तिमत्वाचे सगळे फॅसेट, सगळे आयाम विकसित होण्याकरता व्यवस्था पाहिजे. आहे आमच्याकडे गॅदरिंग आहे, स्पोर्ट्स आहे, पण त्याच्याबदल्यात एखादा रटाळ एखादा विषय कमी होतोय असं होतं आहे का? आतापर्यंत नाही आहे, आता होणार. नंबर 2, मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय होणार आहे? हा खूप मोठा बदल आहे या जून 24 पासून येणारा. आता सायन्सला जो ॲडमिशन घेईल कॉलेजला, फिजिक्सला, कम्प्युटरला जो ॲडमिशन घेईल त्या विद्यार्थ्याला आज मितीला फक्त सायन्सच शिकावं लागतं. पण आता या नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये, या धोरणामध्ये त्याला सक्तीनं एकूण 3 वर्षातल्या 120 क्रेडिटपैकी 18 ते 22 क्रेडिट म्हणजे 15% हे त्याला इतर फॅकल्टीचे घ्यायचे आहेत. म्हणजे त्याला आर्ट्स किंवा कॉमर्सचं शिकायचं आहे. मी अशा प्रकारानं उद्बोधनपर भाषणं पूर्ण महाराष्ट्रभर करतोय. मुंबईत एक 1200 मुलं युनिव्हर्सिटीत गोळा झाली, त्यांच्यासमोर हा विषय मी मांडत होतो आणि तेव्हा बोलताना असं म्हणलं की सायन्सच्या एखाद्या विद्यार्थिनीला या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये असं वाटलं की अकाउंटन्सीचं टॅली शिकावं, टॅक्सेशन शिकावं, नृत्य शिकावं, संगीत शिकावं, स्पोर्ट्स करावं. हे सगळं इथे होणार आहे. मग एका मुलीने प्रश्न विचारला, सर ये सब आप करेंगे लेकिन हमें वो बाकी सब्जेक्ट कम हो जाएंगे क्या? म्हटलं जरूर कम होंगे. मग तिने अजून एक म्हटलं की ती मुंबईची होती, म्हणजे माझी आई बिझनेस करते, ती भरतनाट्य करते, मी BBAला ॲडमिशन घेतली आहे, मला संगीत येतं, मग मला BBAच्या बरोबरीनं संगीत करता येणार आहे का? करता येणार आहे. संगीत, साहित्य या सगळ्या अभिरुची ज्या आहेत, या अभिरुची सायन्सच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्टिकोन जो असतो, ज्याला इंग्रजीमध्ये सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतात, ते उपलब्ध होणार आहे. काही जणांना लगेच प्रश्न पडायला लागतात की आता आर्ट्सच्या इकॉनॉमिक्सच्या मुलाला, राज्यशास्त्राच्या मुलाला सायन्समधलं काय शिकवणार? आणि आर्ट्सचे शिक्षक म्हणतात की आम्ही सायन्सच्या मुलांना काय शिकवणार? तुम्हाला एक प्रयोग सांगतो.
डॉक्टरांनी जो उल्लेख केला, MJ कॉलेजमध्ये ऑटोनॉमस असल्यामुळे यावर्षी नवीन अभ्यासक्रम सुरू झाला. मराठी शाखेला मराठीच्या प्राध्यापकांना सांगितलं गेलं की तुम्हाला सायन्स करता वेगळा काही इलेक्टिव्ह कोर्स तयार करायचा आहे आणि मुलांनी ठरवायचं की त्यांनी तो कोर्स घ्यायचा का. तुम्ही जर प्राचीन मराठी साहित्याचा साहित्य मीमांसा असा काहीतरी जड शब्द केला तर ते सायन्सची मुलं घेणार नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रयोग व्हायला लागलेत. मराठी विभागानं विज्ञानाच्या विषयाच्या विद्यार्थ्यांकरता रेडिओ जॉकीचा कोर्स तयार केला. FM बँडवर जे असतात 280 मुलांनी घेतलेला आहे. मुलं म्हणतात आम्हाला हे पाहिजे. कॉमर्सच्या मुलांना इलेक्ट्रॉनिक्सचा कम्प्युटरशी रिलेटेड एक कोर्स दिला, ते घेतात. सायन्सच्या बॉटनीच्या मुलाला अकाउंटन्सीचा साधा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा कोर्स दिला, घेतात. हे जे मल्टीडिसिप्लिनरी आहे, आंतरविद्याशाखीय शिक्षण आहे, जे आजपर्यंत नव्हतं. कॉमर्सला गेला म्हणजे कॉमर्सला, सायन्स म्हणजे सायन्स, हे सगळं जाणार आहे. आणि याबरोबरीनं त्याच्या अभिरुची ज्या आहेत त्याच्यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत, कला, साहित्य एवढंच नव्हे तर क्रीडा, त्याच्या इतर हॉबीज, माउंटेनियरिंग आहे, ट्रेकिंग आहे, या सगळ्याला क्रेडिट मिळणार आहे आणि ते त्याच्या डिग्रीमध्ये येणार आहे. मग तुम्ही असा प्रश्न करू शकता की हे मुलं घेतील का? मुलांना समजायला लागलं तर मुलं उत्सुक आहेत हे सगळं घ्यायला. आपल्या रचनेमध्ये असं बांधलेलं, एका खोलीमध्ये आर्ट्स म्हणजे आर्ट्स, दुसरीकडे सायन्स म्हणजे सायन्स, ज्याला इंग्रजीमध्ये इन सायलोज म्हणतात, तसंच काम चाललं होतं. ते आता याच्यामध्ये मात्र आमूलाग्र बदलणार आहे. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगतो. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आग्रहपूर्वक महत्त्वाची जी काही रेकमेंडेशन्स आहेत, शिफारसी आहे आणि त्यानुसार काम चालू आहे, ते म्हणजे मातृभाषेतून शिक्षण. सगळीकडे हे मान्य केलेलं आहे. सगळ्या देशांमध्ये शिक्षणशास्त्रामध्ये हे मान्य केलेलं आहे की लहान वयामध्ये आपल्या मातृभाषेमध्ये जर शिक्षण दिलं तर ते लवकर समजतं. परंतु आपल्याला त्या मेकॉले, हंटर, वुड्स डिस्पॅच यामुळे जे लागलेलं आहे, पेव फुटलेलं आहे आणि जे एक बंधन आहे, फाड फाड इंग्रजी बोलता आलं तरच मी हुशार. मग काही बोललं तरी चालेल, पण मूळ कंटेंट, मूळ विचार नाहीच. प्राध्यापकांना आणि शिक्षकांना विचारा इंग्रजी माध्यमातल्या शाळांमधून आणि कॉलेजेसमधून शिकवणाऱ्यांना की जे आपण शिकवतो तो घरामध्ये बोली भाषेत बोलतो, खानदेशी भाषेत बोलतो, त्याची आई अशिक्षित असते, मुलगा रिक्षा चालवणारा असतो आणि पहिली दुसरीत गेलेलं असते जे पोरगं असतं इंग्रजी माध्यमातलं, जे वर्गामध्ये बे चालणारं पूर्वीचं होतं, ते आई वडील मराठीमध्ये काहीतरी करून घेऊ शकत होते, ते वर्गामध्ये ते आता घरी जाऊन काही करू शकत नाही इंग्रजीमुळे. आणि त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं मराठी माध्यमाच्या शाळा उद्ध्वस्त धर्मशाळा झालेल्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा 5 स्टार हॉटेल तयार झालेली. आतले कंटेंट्स काय, शिकवणाऱ्यांचं काय, त्याच्यावर भरपूर बोलता येईल, मी त्याकडे जात नाही. आग्रह असा आहे की मातृभाषेतून शिक्षण. जपान घ्या, जर्मनी घ्या, इस्रायल घ्या. मी इस्रायलमध्ये फिरून आलेलो आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत भेट देऊन आलेलो आहे. ते त्यांच्याच भाषेमध्ये बोलतात, सगळं ज्ञान त्यांच्या भाषेतलं आहे, थेट संशोधनापर्यंतच आहे. मी इंग्रजीचा दुस्वास करत नाही. ग्लोबल सिटिझनशिप करता इंग्रजी ही भाषा क्षमता म्हणून आवश्यक आहे. परंतु भारतीय भाषांमध्ये मातृभाषेमध्ये शालेय नव्हे तर उच्च शिक्षण देखील दिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल काही चालू आहे प्रयोग. IITsमधून, IIMमधून आणि अनेक मोठ्या संस्थांमधून विज्ञानाचे,
कॉमर्सचे मराठीतले अभ्यासक्रम, हिंदीतले अभ्यासक्रम तयार व्हायला, त्या त्या राज्याच्या भाषांमधले अभ्यासक्रम तयार व्हायला सुरुवात झाली. माहिती म्हणून सांगतो, मी इन्व्हॉल्ड आहे म्हणून. राज्यस्तरावर एक समिती काम करते. विज्ञान विद्याशाखेमध्ये महाराष्ट्रातल्या 11 विद्यापीठांमध्ये पुढल्या वर्षी प्रत्येक महाविद्यालयात किमान एक सायन्सचा विषय मराठीमध्ये शिकवला जाणार आहे. त्याच्याकरता पुस्तकं तयार केली जाणार आहे. विचारा तुम्ही प्राध्यापकांना. मराठीमध्ये तो प्राध्यापकही बोलण्याचा प्रयत्न करतो. तो कर्ता कर्म क्रियापद तरखडकर त्याने शिकलेलं नसतं. बाबांच्या आणि आमच्या वेळेला रेन मार्टिन आणि तरखडकर होते. मग तो डोक्यात त्याचं भस्म होतं. तो अर्धवट बोलतो. त्याला सांगायचं असतं काही, पोहोचतं काहीच. समोरच्याला घरातली बोली भाषा माहिती असते. मग हे जे टीचिंग लर्निंग प्रोसेस, शिक्षणाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे, सांगितलं काही जातं आहे, ते ये हृदयीचे ते हृदयी वगैरे हे म्हणायला ठीक आहे, पण ते पोहोचलं पाहिजे ना. आणि भाषा हे जर त्याला अडथळा तयार होणार असेल, आणि तो होतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे, तर ते आपण बाजूला केलं पाहिजे. आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण 23 भाषा आयडेंटिफाय झालेल्या आहेत. आणि त्यामध्ये विज्ञानाचे, इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. महाराष्ट्रामध्ये डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन डॉक्टर मोहितकर माझ्या समितीत काम करत आहेत. पुढल्या वर्षी काही ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग देखील मराठीमध्ये सुरू झालेलं दिसेल. प्रश्न असा काही जणांना तयार होईल की मग ते शब्द पण तसेच वापरणार का सावरकरांच्या डिक्शनरीमधले? म्हणजे ज्याला गमतीनं असं म्हणतात की ते बबल्स तयार होतात, खालून बुडबुडे येतात, त्याला शासकीय शब्दकोशामध्ये प्रबुद्बुद्बुदन असा एक शब्द आहे. हा विचित्रपणा आहे. ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर आज राहुल कुलकर्णी असो, मी असो, आम्ही वर्गात शिकवताना असं म्हणतो की आज आपण अकाउंटन्सी शिकूया. या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला हे आयटेम असा दाखवला जाईल, याच्यातलं हे असा जाईल, असे शब्द फक्त मराठी असतात, बाकी कॉन्सेप्ट मात्र इंग्रजीतल्या असतात. अशा स्वरूपाचं कॉम्बिनेशन करून, परंतु मातृभाषेतलं शिक्षण हा या शैक्षणिक धोरणातला अत्यंत प्राधान्याचा, जबरदस्तीनं आणि बाय फोर्स लावला जाणारा विषय आहे. त्याला प्रतिसाद समाजातून सगळ्यांनी देण्याची गरज आहे, अशी मला या निमित्तानं विनंती करायची. शेवटच्या 2 गोष्टींकडे येतो. भारतीय ज्ञान परंपरा, इंडियन नॉलेज सिस्टीम, हा आता शिक्षणाचा अविभाज्य सक्तीचा भाग होणार आहे. भारतीय ज्ञान परंपरा याचा अर्थ सत्यनारायणाची पूजा नाही, याचा अर्थ निव्वळ संस्कृत नाही, याचा अर्थ निव्वळ योगा नाही. ज्ञान परंपरा, फिजिक्स, पदार्थ विज्ञानातलं भारतीय ज्ञान परंपरा काय होती, गणितातलं वैदिक मॅथमॅटिक्स काय होतं. अनेकांना असं वाटतं की आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी हे आपल्याकडे कुठे आहे. परंतु त्याचा अभ्यास करायला सगळीकडे सुरुवात झाली. IIT-मध्ये त्याच्याकरता ग्रँट्स दिलेले आहेत. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, ज्यांना कोणाला अभ्यास करायचा आहे, डॉक्टर महादेवन म्हणून आहेत, त्यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. ऑनलाईन अवेलेबल आहे, त्यांची भाषणं अवेलेबल आहेत. आपला देश, आपली ज्ञान परंपरा नुसती भाषणाकरता आणि राजकारणात मतं मिळवण्याकरता म्हणून हजारो वर्षापूर्वीची असं नाही, वास्तव्यत आहे. वास्तव आहे. आणि अपेक्षा अशी आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रूव्ह झालेलं, प्रमाणीकरण केलेलं अशी भारतीय ज्ञान परंपरा मुलांना शिकवली पाहिजे. मग झाली आरडाओरड त्याच्यावर, हे भगवीकरण चाललं आहे, इतरांचं काय होणार, त्याचे काही विपरीत परिणामही असतात. एका कॉलेजचं नाव न सांगताना मी एका ऑटोनॉमस कॉलेजचं उदाहरण देतो. मी सगळं कंट्रोल करण्याच्या सिस्टीममध्ये म्हणून त्यांना स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांनी काय केलं,
भारतीय ज्ञान परंपरा याच्यात 2 क्रेडिटचा 30 तासाचा कोर्स बनवला. काय केलं? इंडियन नॉलेज सिस्टीम इन मुस्लिम इरा. म्हणजे भारतात मुस्लिम असतानाची भारतीय ज्ञान परंपरा दुधारी शस्त्र आहे. तुम्हा आम्हाला सजगपणे लक्ष घालून सांगावं लागेल. हे नाही अपेक्षित. काय अपेक्षित आहे? चरक अपेक्षित आहे. चरक संहिता शिकवली पाहिजे, सुश्रुत शिकवलं पाहिजे, वैदिक मॅथमॅटिक्स सांगितलं पाहिजे. ते शास्त्रशुद्ध आहे. मेटलर्जी पण आपल्याकडे इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये जुनी आहे. त्याचं सगळं उपलब्ध ज्ञान आहे. मग काही जणांना प्रश्न पडतो की विद्यार्थ्यांना, मन घडवणाऱ्या या युवकांना हे भारतीय ज्ञान परंपरा का शिकवायची हो? असं सिद्ध झालेलं आहे मित्रांनो समाजशास्त्राच्या संशोधनातून, अभ्यासातून, की ज्या युवकांना, ज्या पिढीला आपल्या देशाच्या प्राचीन परंपरा, ज्ञान वारसा यांची माहिती नसते, अभिमान नसतो, असा समाज, अशा पिढ्या या गुलामगिरीकडेच जातात. आणि ते मेकॉलेने आपल्याकडे केलं. आपल्याला संस्कृती विसरायला लावली, आपल्या प्राचीन परंपरा विसरायला लावल्यात. त्या आता पुन्हा ऊर्जितावस्थेमध्ये आणल्या जात आहेत. आपण हे सगळे आपल्या मुलांना, आपल्या पुढल्या पिढीला जेव्हा शिकवू तेव्हा ते म्हणतील, यस, मी या देशाचा, या अशा देशाचा नागरिक आहे की जिथे खऱ्या अर्थाने, ते उगाच सोन्याचा धूर निघत होता वगैरे असं नाही. मी सांगतो की हे असे असे उदाहरण आहे. जेव्हा अशाच एका वर्कशॉपमध्ये IIT पवईमधले फिजिक्सचे एक प्राध्यापक डॉक्टर रामकृष्णन यांना आम्ही बोलवलं होतं. आणि त्यांना प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी प्रश्न की आम्ही काय शिकवणार भारतीय ज्ञान परंपरा? थांबा म्हणे, मी तुम्हाला प्रेझेंटेशन देतो. आणि त्यांनी प्राचीन भारतीय साहित्यामधलं, महाभारतातलं नाही, जुन्या साहित्यातलं एक उदाहरण दिलं. आणि काही काव्यपंक्ती अशा मांडल्या संस्कृतमधल्या. मी हे सत्य सांगतोय. आणि ते सगळं वर्णन होतं अर्जुन आणि कर्ण यांच्या युद्धाचं. इकडनं किती सैनिक होते, इकडनं किती होते, काय झालं. आणि ते जे सगळं वर्णन होतं, त्या वर्णनामध्ये जे काही शब्द वापरलेले होते, जे काही वर्णन होतं, त्यावरून या डॉक्टर रामकृष्णन बाबांनी त्याच्यातून काही कॉम्बिनेशन्स करून अल्जिब्रामधला, बीजगणितातला एक सिद्धांत मांडला. आपल्याला वेगळं वाटेल. ते म्हणलेत की चेन्नईला हा सिद्धांत मी एका गणिताच्या कॉन्फरन्समध्ये मांडला, तर युरोपमधून एक आलेला गणितज्ञ, युरेका ज्याला म्हणतात ना, म्हणजे काही नवीन समजलं, उड्या मारायला लागला. तो म्हणे, अरे गेली 20 वर्ष मी या एका सिद्धांतावर काम करतोय, तुमच्याकडे हे आधी सांगितलेलं आहे. कुठल्या रूपानं सांगितलं आहे? तर अर्जुन आणि कर्णाच्या युद्धाच्या रूपाने सांगितलं आहे. पण त्यात हे बीजगणित आहे. आपल्या वास्तुशास्त्रापासून, मंदिरांच्या शास्त्रापासून सर्व ठिकाणी हे शास्त्र आपल्याला मिळतं. मग हे भारतीय ज्ञान परंपरा मुलांना आता ऑप्शन नाही, शिकावीच लागणार. इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकावी लागेल, मेडिकलच्या मुलांना शिकावी लागेल, आर्ट्सच्या मुलांना शिकावी लागेल. म्हणजे मग खऱ्या अर्थानं देशाभिमानी असा तयार होईल. म्हणून हे एक दुसरं नवीन वैशिष्ट्य या शैक्षणिक धोरणाचं आहे. ह्या व्यतिरिक्त एक चांगली गोष्ट अशी आहे, ती सांगून मग मी थांबतो. आता विद्यार्थ्याला एका वर्षाला ॲडमिशन घेतली आणि असं वाटलं की काही आर्थिक कारण आहे, सामाजिक कारण आहे, रस नाही, चुकीच्या ठिकाणी ॲडमिशन घेतली, चुकीच्या कोर्सला घेतली, 1 वर्षानंतर सोडायचं. सोडता येईल, पण त्याने जे शिकलेलं आहे ते आत्तापर्यंत वाया जायचं. आता त्याला त्याचं सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्ष केली, सोडावं असं वाटलं, सोड, डिप्लोमा मिळेल. डिप्लोमा घेतला, गावी गेला, काम केलं, पुन्हा 4 वर्षांनी आला, त्याच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये, त्या खात्यामध्ये त्याचे क्रेडिट आहे, उरलेलं अजून 1 वर्ष कर, डिग्री मिळेल. अशा स्वरूपाची मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट, केव्हाही बाहेर पड, केव्हाही आत ये, 7 वर्षामध्ये 120 क्रेडिट पूर्ण कर, डिग्री मिळव,
असं त्याला मिळणार आहे. थोडंसं मोकळेपणा त्या विद्यार्थ्याला मिळेल. नाही तर आमच्याकडे काय होतं, फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला गेला, त्याचे 3 विषय राहिले, तो इयर डाऊन होतो. 1 वर्षाने परत येतो, पुन्हा एखादा पेपर थर्मोडायनॅमिक्सचा देतो, नाही पास होतो. 2 वर्षाने सोडून देतो, 2 वर्ष वाया गेली त्याची. इथे वाया नाही जाणार, इथे क्रेडिट गोळा होते. अशा स्वरूपाची सगळी वेगवेगळी रचना यामध्ये येणार आहे. आणि तो विद्यार्थी मराठीचा असो, अर्थशास्त्राचा असो, गणिताचा असो, त्या विद्यार्थ्याला कॉलेजमधल्या वर्गातल्या शिक्षणाशिवाय सक्तीनं, आय रिपीट, सक्तीनं बाहेर जाऊन प्रत्यक्ष काम करून काही क्रेडिट मिळवावे लागणार आहे. त्याला इंडस्ट्रीत जावं लागेल, क्रेडिट सोसायट्यात जावं लागेल, जिल्हाधिकारी कार्यालयात जावं लागेल, ब्लॉक ऑफिसरकडे जाता येईल आणि तिथून त्याला क्रेडिट मिळवावे लागतील. आजपर्यंत जे निव्वळ पुस्तकी ज्ञान 4 भिंतीच्या आत दिलं जात होतं, त्याला आता कौशल्य मिळतील, त्याला क्षमता मिळतील. आणि हे सगळं तपासण्याची जी पद्धत आहे, ती पद्धतही मित्रांनो थोडीशी वेगळी आहे. आपण मला अजून 1-2 मिनिट बेअर कराल, वेळ खरं म्हणजे झालेला आहे, पण 2च मिनिट मी आपले एक्स्ट्रा घेतो, कारण तो हा अत्यंत हृदयस्थ असलेला, अत्यंत केंद्रीभूत असलेला महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे या सगळ्या 1, 2, 3, 4 पासूनच्या लेवल्स, क्रेडिटची फ्रेमवर्क, मल्टी डिसिप्लिनरी सगळे स्ट्रक्चर्स, प्रॅक्टिकल, थिअरी, या विद्याशाखेतलं, त्या विद्याशाखेतलं, भारतीय ज्ञान परंपरा, हे जे सगळं एकत्र होणार आहे, हे सगळं एकत्र करून जेव्हा त्याला ती डिग्री मिळायची आहे, तेव्हा आता विद्यापीठाला, प्राचार्याला, प्राध्यापकाला, कॉलेजला त्या डिग्री त्या विद्यार्थ्याला दिली म्हणजे मी त्याला काय दिलं हे आता सर्टिफाय करावं लागणार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये लर्निंग आउटकम म्हणतात. आज त्याला मी MCOM डिग्री दिली, पण त्याला अकाउंटन्सीचं खरं ज्ञान दिलं का, खरं कौशल्य दिलं का, खऱ्या क्षमता दिल्यात का, खरी नीतिमूल्य दिली का, जी शब्दामध्ये लिहिलेली आहेत, असं मी गेल्या 35 वर्षात कधीच केलं नाही. आता मला ते लिहून द्यायचं आहे. मग मी काय लिहायचं आहे, तर राष्ट्रीय स्तरावर मित्रांनो नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नावाचं एक डॉक्युमेंट तयार झालं आहे. आणि तो 4.5ला पहिल्या वर्षाला जेव्हा सर्टिफिकेट घेईल तेव्हा त्याला नॉलेज, ज्ञान, स्किल, कौशल्य, अंडरस्टँडिंग, समज, व्हॅल्यूज, मूल्य, कपॅबिलिटीज, एबिलिटीज, क्षमता आणि ॲटिट्यूड्स म्हणजे दृष्टिकोन, या 6 विषयांवर आधारित त्याला काय कौशल्य मी दिलेलं आहे हे मला आता सर्टिफाय करावं लागणार आहे. आज माझ्यावरती जबाबदारी नव्हती, याच्यापुढे ती येणार आहे. विद्यार्थ्याला आधी माहिती असेल की मी ही डिग्री करेल तर मला हे ज्ञान मिळेल, हे कौशल्य मिळेल, या स्तरावरचं मिळेल, ही क्षमता मिळेल, ही मूल्य मिळतील. आणि मग इंडस्ट्री म्हणेल की यानुसारच आम्ही मुलांना घेऊ. आम्ही परीक्षा घेतो, विद्यापीठाचे पेपर काढतो. का काढतो, त्याला काय तपासायचं आहे, खरं म्हणजे त्याने काय अभ्यास केला आहे, काय ज्ञान मिळालं हे तपासायचं असतं. परंतु राहुल कुलकर्णी हसतायत, परीक्षा पद्धतीमध्ये गेल्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा, 6व्या वर्षाची कोणीही 11वीचा पोरगा किंवा प्रगतीमधला एखादा तिथे DTP करणारा मुलगाही प्रश्नपत्रिका तयार करून देतो. त्याचं कारण जबाबदारी नाही. आता ती जबाबदारी निश्चित केली आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, राष्ट्रीय स्तरावर 12वी होणारा मुलगा म्हणजे त्याला हे नॉलेज, स्किल, एबिलिटी, ॲप्टिट्यूड, व्हॅल्यूज, अंडरस्टँडिंग काय मिळणार आहे हे डिफाईन केलं जाणार आहे. फर्स्ट इयरला करणार, सेकंड इयरला करणार, त्यानुसार अभ्यासक्रम बनवायला लागतील, त्यानुसार
परीक्षा नाही. आता इथून पुढे विसरून जायचं शाळा आणि कॉलेजमधून. परीक्षा हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढायचा आहे. कारण परीक्षांचं एवढं स्तोम माजलेलं आहे की त्याला ते तेवढे मार्क नाही मिळाले की मग आत्महत्या करतो, काही करतो. आता एक्झामिनेशन या डॉक्युमेंटमध्ये म्हणलेलं आहे की नो एक्झामिनेशन, त्याला परीक्षा हा शब्द नाही. शब्द काय आहे? असेसमेंट, मूल्यमापन, मूल्यांकन. कशाचं? हे ज्ञान, कौशल्य, क्षमता यांचं. एक टप्पा पुढे आहे की सोनाराचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर बसता बसता त्याला कसोटी लावता येते. दुकानामध्ये बसणाऱ्या मुलाला हिशेब समजतात. या धोरणामध्ये मित्रांनो असं म्हटलंय, जे जून 24 पासून महाराष्ट्रात येत आहे की त्याने पिढी परंपरेने जे शिक्षण घेतलेलं आहे त्याची तुम्ही एक तपासणी करा की त्यातलं हे ज्ञान कौशल्य त्याला मिळालं आहे का. त्याला तपासा आणि त्याला क्रेडिट द्या आणि वर्गातलं फालतू त्याला शिकवण्यापासून दूर करा. त्याला इंग्रजीमध्ये रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, RPL असं म्हणतात. अशा सगळ्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत आणि त्या उच्च शिक्षण स्तरावर ह्या वर्षापासून 3,500 कॉलेजमध्ये सुरू होणार आहे. शालेय स्तरावर मी सांगितलं जसं 24, 25, 26 अशा 3 टप्प्यात सुरू होणार आहे. पण खात्री वजा अपेक्षा अशी आहे की हे जर सगळ्या घटकांनी सकारात्मक विचार करून सकारात्मक दबाव या व्यवस्था आणि रचनांवर केला, म्हणजे संस्था, शासन यांच्यावर ठेवला, तर ऑब्व्हियसली ज्याबद्दल आपल्या देशामध्ये हल्ली भरपूर बोललं जातं तो म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड. आपला देश हा युवकांचा देश आहे. आपल्याकडचं सरासरी वय काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण ठरवलेलं टार्गेट आहे की 2035 पर्यंत महाविद्यालयातलं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं ग्रॉस एनरोलमेंट रेशो 50% होणार आहे आणि या पद्धतीचं सगळं शिक्षण दिलं जाणार आहे. हे जर सगळं दिलं गेलं, कौशल्य दिली गेली, भारतीय ज्ञानपरंपरा दिल्या गेल्या, बहुविध असं त्याचा विकास करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, सगळे हे स्ट्रक्चर बदलले, तर अभिप्रेत असलेला, अपेक्षित असलेला कौशल्यवान युवक ज्याचा आपल्याला डिव्हिडंड आहे कोणत्या वर्षापर्यंत आहे? 2045 पर्यंत आहे. 2045 नंतर लोकसंख्या शास्त्रानुसार भारत हा म्हाताऱ्यांचा देश होणार आहे, जे आज जपानमध्ये होत आहे. पण येती 25 वर्ष, 20 वर्ष युवक भारताचे वर्ष आहे. मग त्यांना योग्य वेळेला ती कौशल्य देऊन योग्य त्या पद्धतीनं तयार केलं नाही तर स्किल फोर्स, कौशल्यधारित युवक, तोही भारतीय विचाराचा, भारतीय अभिमान बाळगणारा, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकेल, तो कसा तयार होईल? तो जर तयार झाला तर आपल्या देशाला खऱ्या अर्थानं 2047 साली पंतप्रधानांनी पाहिलेलं विकसित देश हे स्वप्न पूर्ण करताना आपल्याला पाहता येईल. कदाचित तुम्ही आम्ही जे वयाने मोठे आहोत ते 47 साली पाहणार नाही, परंतु ही सातत्यपूर्ण जी प्रक्रिया आहे ती सतत जर अशी जिद्दीनं सकारात्मक भूमिकेतून चाळीसगाव, भडगाव, पाचोऱ्यापासून मुंबई, दिल्लीपर्यंत एकमुखानं जर खुल्या दिलानं चालू झाली तर हा जो मोठा शिक्षणाचा गंगेचा ओघ आहे, त्याचा जो प्रवाह आहे, तो गंगेचा शेवटी हुगळी म्हणून शेवटी समुद्राला मिळताना एक सरोवर होतं. आज मी तिला गंगेचं उद्दिष्ट परंतु ब्रह्मपुत्रेचा वेग असा आपल्याला येत्या 5-7 वर्षामध्ये लागेल आणि मग खऱ्या अर्थानं बदललेल्या वेगवान शैक्षणिक प्रवाहामुळे आपला देश विकसित होण्याच्या मार्गावर दमदारपणे वाटचाल करेल. आणि त्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांची डायरेक्ट, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशी भूमिका असणार आहे. ती भूमिका आपण वठवणार आहोत.
आणि देशाला मोठं करणार आहोत अशा आशावादी खात्रीसह थोडं लांबलेलं मी माझं मनोगत संपवतो.